करा सुरू मॅडम. सुस्वागतम सर्व बालमित्रांनो, नमस्कार. आज सुट्टी चालू असून सुद्धा तुम्ही सर्व ऑनलाईन उपस्थित आहात, तुमचे अभिनंदन. जीप अहिल्यानगर आयोजित मिशन आरंभ उपक्रमांतर्गत इयत्ता 5वी शिष्यवृत्ती मार्गदर्शन सराव तासिकांचे आयोजन हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमामध्ये मी श्रीमती जाधव शैलजा यमनाथ, जीप प्राथमिक शाळा केशव गोविंद बन, बेलापूर, तालुका श्रीरामपूर आपले स्वागत करते. आपण आतापर्यंतच्या तासिकेमध्ये भाषा विषयातील नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, लिंग, वचन याचा अभ्यास केलेला आहे. आज आपण काळ या घटकाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये काळ म्हणजे काय, काळाचे प्रकार, त्याची उदाहरणं, सरावासाठी प्रश्न, परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न आणि सरावासाठी स्वाध्याय या बाबींचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग करूया सुरुवात. बघा, घटक काळ. तर काळ म्हणजे काय, तर काळ म्हणजे क्रियेच्या होण्याचा, घडण्याचा किंवा चालू असण्याचा वेळ. मग आता या काळाचे 3 काळ आहेत: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळ. तर आता आपण एक एक काळ व्यवस्थित बघूया. बघा, इथे आहे वर्तमान काळ. तर वर्तमान काळ म्हणजे काय, तर सध्या घडते, जी क्रिया सध्या घडत आहे त्या क्रियेला वर्तमान काळ असे म्हणतात. आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे: मी अभ्यास करतो, मी रोज खेळतो. मग ह्या दोन्ही उदाहरणावरून आपल्या असे लक्षात येते की ही जी क्रिया आहे ही घडत आहे, ही चालू आहे, म्हणून या क्रियेला म्हणायचंय वर्तमान काळ. आता आपण वर्तमान काळाची काही वाक्य बघूया. बघा, आता इथं काय दिलंय: अनिता एक पुस्तक लिहिते, ताजमहाल आग्रा येथे आहे, मी सकाळी 6:30 वाजता उठतो, सकाळी सूर्य उगवतो, मी रोज क्रिकेट खेळतो. आता एवढी उदाहरणं आपण बघितले, यावरून आपल्या लक्षात येते की हे जे वाक्य आहेत, ह्या सगळ्या ज्या क्रिया आहेत ह्या चालू आहेत, आज होत आहे. म्हणजे आज हा शब्द आपण लक्षात ठेवला की वर्तमान काळ आहे, तो आपल्या लक्षात येतो. त्यानंतर आपण आता पुढचा काळ बघूया, भूतकाळ. भूतकाळ म्हणजे काय, तर झालेली क्रिया. म्हणजे क्रिया ही घडून गेलेली असते, भूतकाळामध्ये क्रिया घडून गेलेली असते, मग त्या क्रियेला म्हणायचं भूतकाळ, म्हणजे क्रिया झालेली असते. आता इथे उदाहरण दिलेले आहे: मी काल खेळलो. उदाहरण काय आहे, मी काल खेळलो. तिने अभ्यास केला. आता ह्या 2 उदाहरणावरून आपल्या असं लक्षात येतंय की क्रिया घडून गेलेली आहे, क्रिया झालेली आहे, म्हणून आपण तिला काय म्हणतोय, भूतकाळ. आता या भूतकाळातील काही उदाहरणं आहेत इथे, आपण ती उदाहरणे वाचूया, त्यावरून आपल्या लक्षात येईल. त्याने काल एक चित्रपट पाहिला, म्हणजे क्रिया घडून गेलेली आहे. दुसरं उदाहरण आहे, मी काल एकही सामना पाहिला नाही, ही सुद्धा क्रिया होऊन गेलेली आहे. गेल्या वर्षी मी लंडनला गेलो होतो, म्हणजे लंडनला तो जाऊन आलेला आहे. मिशेल त्याची गाडी धुतो, गाडी सुद्धा धुण्याची क्रिया झालेली आहे. बाळ सकाळी लवकर उठले, म्हणजे बाळाचं सुद्धा उठून झालेलं आहे. मी बोलत असताना मुले माझ्या विनोदावर हसत होती. बघा, आता इथे हसत होती म्हणजे हसण्याची क्रिया झालेली आहे, म्हणून हा भूतकाळ आहे. त्यानंतर इथं पुढे, मी जेवण करत होतो, म्हणजे जेवण सुद्धा पूर्ण झालेलं आहे. तर ह्या सर्व वाक्यावरून आपल्या असं लक्षात येतंय की ह्या सगळ्या क्रिया पूर्वीच घडून गेलेल्या आहेत, म्हणजे हे जे उदाहरण आहेत हे सर्व भूतकाळातील आहे.
आता पुढचा जो काळ आहे तो आहे भविष्यकाळ. आता भविष्यकाळ म्हणजे होणारी क्रिया, जी क्रिया अजून व्हायची बाकी असते, घडणार असते, पुढे होणार असते, या काळाला म्हणायचे भविष्य काळ. तर त्याची इथे 2 उदाहरणं आहेत. मी उद्या खेळेन. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे, ती उद्या अभ्यास करेल. म्हणजे ह्या क्रिया अजून होण्याच्या बाकी आहे. ती अजून खेळणार आहे. ती अजून अभ्यास करणार आहे आणि ह्या उद्या घडणार आहे. म्हणजे भविष्य काळासाठी उद्या हा शब्द बरेचदा वापरलेला असतो. मग अशा जी उदाहरणं असतात आणि ह्या ज्या क्रिया पुढे घडणार असतात या वाक्यांमध्ये भविष्यकाळ असतो. मग आता आपण ह्या भविष्य काळाची अजून उदाहरणे बघूया. बघा इथे, तो कामासाठी खूप मेहनत घेणार असेल. बघा इथं असेल शब्द आलाय. तोपर्यंत मुलं क्रिकेट खेळलेली असतील. म्हणजे अजून क्रिकेट खेळणार आहेत ते. मी 20 वर्षाचा होईल. म्हणजे तो 20 वर्षाचा अजून झालेला नाही, तर तो होणार आहे. राजू मुंबईहून येईल. म्हणजे राजू अजून मुंबईहून येणार आहे. साई परीक्षा देईल. म्हणजे अजून साई परीक्षा देणार आहे. सुजय सुंदर चित्रकार होईल. मग आपण ही संपूर्ण उदाहरणं जी बघितली, असेल, असतील, होईल, येईल, देईल, होईल, ह्या क्रिया सगळ्या अजून घडायच्या बाकी आहे. म्हणून हे जे आहे हे सगळी वाक्य भविष्यकाळी आहे. आता आता आपण जे बघितलंय काळ, काळाचे प्रकार, तर हे आपण परत एकदा फक्त एकच उदाहरण घेऊन समजून घेऊया. बघा, इथं मी 3 वाक्य दिलेले आहे. तर हे वाक्य आपण वाचणार आहोत आणि जे क्रियापद दिलेले आहे की नाही ते लाल रंगामध्ये, त्याच्याकडे तुम्ही सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचंय. बघा, पहिलं वाक्य आहे, राणी अभ्यास करते. राणीने अभ्यास केला. राणी अभ्यास करील. मग या वाक्यामधले जे करते, केला, करील या तिन्ही क्रियापदामध्ये करण्याची क्रिया आहे. म्हणजे क्रिया आहे इथे, परंतु ती घडण्याची वेळ निरनिराळी आहे. काही क्रिया आज घडली, काही काल घडली आणि काही उद्या होणार आहे. असे या करते, केला, करील याच्यावरून आपल्या लक्षात येते. म्हणजे घडण्याची वेळ ज्यावेळेस निरनिराळी असते त्यालाच आपण काळ असे म्हणतो. सुरुवातीला पण मी तुम्हाला व्याख्या सांगितली होती आणि आता एक उदाहरण देऊनही तुम्हाला काळ म्हणजे काय हे मी समजून सांगितलेलं आहे. आता याच उदाहरणावरून आपण परत एकदा 3 काळाची उजळणी करूया. बघा आता, राणी अभ्यास करते. मग या क्रियापदावरून काय लक्षात येते आपल्याला, की क्रिया घडते हे समजते, कारण तिचा अभ्यास करायचं काम अजून चालू आहे. आता केला, केला या क्रियापदावरून क्रिया पूर्वी घडली हे समजतं, म्हणजे तिचा अभ्यास झालेला आहे, तिने पूर्वीच अभ्यास केलाय, म्हणजे ती आधीच क्रिया घडली. मग त्यावरून आपल्याला कळते की हा भूतकाळ आहे. त्यानंतर करील या क्रियापदावरून क्रिया पुढे घडेल हे समजते, म्हणजे अजून तिने ती क्रिया पूर्ण केलेली नाही. म्हणजेच क्रिया करण्याची वेळही निरनिराळी आहे आणि हे जे क्रियापद आहे करते, केला, करील यावरून क्रिया कधी घडली याचा जो बोध होतो त्याला सुद्धा काळच म्हणायचे. म्हणजे बघा, काळामध्ये ती कधी घडली हे पण महत्वाचे आहे आणि त्यानंतर घडण्याची वेळ वेगवेगळी असते हे पण लक्षात आहे. म्हणजे थोडक्यात काळाला दुसरा शब्द आपण वेळ सुद्धा म्हणू शकतो. आता याच उदाहरणावरून आपण काळाचे प्रकार. आता इथं अभ्यास करते, क्रिया चालू असते म्हणून वर्तमान काळ क्रियापदे असते. क्रिया पूर्वी झालेली असते तेव्हा सुद्धा क्रियापद भूतकाळी असते आणि क्रिया पुढे व्हायची असते तेव्हा क्रियापद भविष्यकाळी असते. म्हणजे थोडक्यात काय लक्षात ठेवायचे, की चालू, पूर्वी, पुढे हे शब्द फार महत्वाचे आहे याच्यामध्ये. की क्रिया चालू असली म्हणजे वर्तमान काळ, क्रिया पूर्वी झाली म्हणजे भूतकाळ आणि पुढे व्हायची असेल तेव्हा भविष्यकाळ. आता हेच उदाहरण परत इथं आलंय. वरती आपण घेतलं होतं, राणी अभ्यास करते, चालू म्हणून वर्तमान काळ. राणीने अभ्यास केला,
पूर्ण झाली, पूर्वी झाली म्हणून भूतकाळ. राणी अभ्यास करील, भविष्यकाळ. मग आता आपण परत एकदा ह्या तिन्ही व्याख्या व्यवस्थित एकत्रितरित्या बघूया. आता आपण मी सांगितलेल्या व्याख्या मी तुम्हाला परत एकदा त्याचा सराव म्हणून सांगते. वर्तमान काळ सध्या घडते आहे आणि जी क्रिया सध्या होत आहे त्या क्रियेस वर्तमान काळ म्हणतात. आता उदाहरण, मी खेळतो, ती अभ्यास करते. भूतकाळ त्याचं काय, आपल्याला मी तुम्हाला काय सांगितलं की झालेली क्रिया म्हणजे जी आधी झाली आहे तिला भूतकाळ. याच्यामध्ये उदाहरण आलंय, मी काल खेळलो, मी अभ्यास केला, म्हणजे काल आला याच्यामध्ये शब्द भूतकाळामध्ये. आणि पुढे भविष्यकाळामध्ये होणारी क्रिया म्हणजे जी क्रिया पुढे होणार आहे त्याला भविष्यकाळ म्हणायचंय. मी उद्या खेळेल, ती उद्या अभ्यास करेल. बघा, हे बघताना जर कोणाला असं वाटत असेल की हे छोटं दिसतंय तर तुम्ही झूम करून बघू शकता. तुमचा जो मोबाईल आहे तो व्यवस्थित झूम करायचा आणि हे जे आहे अक्षर ही तुम्हाला मोठ्या टाईप मध्ये दिसतील. मग आता आपण आतापर्यंत जी माहिती बघितली त्याच्यावरून आपण एक नियमाकडे जातोय बघा. मग आता नियम कसे तयार होणार आहे बघा. वर्तमान काळामध्ये आहे, करतो, करतात, करतोस असे शब्द येतात. मग आता इथं मी वर्तमान काळाची काही उदाहरणं घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये बघू आपण हे शब्द आले. मी जेवण करत आहे, बघा आहे शब्द आला इथे. बाबा गाडी स्वच्छ करतात, बघा करतात शब्द आलाय. दादा अभ्यास करतो, करतो शब्द आलाय. आई भाजी निवडत आहे शब्द आलाय. ताई चित्रात रंग भरत आहे शब्द आलाय. शिनू बॉल खेळत आहे, इथं पण आहे शब्द आलाय. म्हणजे आपल्या ह्या वाक्यावरून आपल्याला लक्षात येते की वाक्यामध्ये आहे, करतात, करतो हे शब्द आलेले आहे. मग आता आपण याच्यावरून एक लक्षात येते की हे वाक्य वर्तमान काळी आहे. कारण वरतीच मी तुम्हाला सांगितलं होतं की वर्तमान काळामध्ये क्रिया ही चालू असते आणि त्यामध्ये हे शब्द येतात. आता आपण जाऊया भूतकाळाच्या नियमाकडे. आता भूतकाळामध्ये कोणते शब्द येतात बघा. केला, गेलो, खेळला, वाचली असे शब्द येतात. मग आता आपण याची उदाहरणं वाचूया. मी अभ्यास केला, दादा काल गावाला गेला, राहुल काल फुटबॉल खेळला, ताईने काल कादंबरी वाचली, गोपाल काल जोरात पडला, आई काल उशिरा घरी आली. बघा, आता हे वाक्य जर बघितले ना तर आपल्याला शेवटी ल, ला, ली, ला, ली हे पण आलेले आहेत अक्षर. आणि शिवाय गेला, खेळला, वाचली, पडला, आली असे शब्द आले. म्हणजे क्रिया होऊन गेली पूर्ण. हे वाक्य काय सांगतात की क्रिया होऊन गेली. मग यावरून ही वाक्य भूतकाळी आहे हे लगेच आपल्या लक्षात येतंय. आता आपण भविष्यकाळ बघूया. आता भविष्य काळामध्ये बघा कोणते शब्द आहेत. करीन, जाईन, शिकेल, खेळेल असे शब्द येतात. आई रोज मंदिरात जाईल म्हणजे अजून ती गेलेली नाही. मी सायकल शिकेल म्हणजे अजून शिकायची आहे, तो सायकल शिकलेला नाही. रामू बॉल खेळेल, अजून तो बॉल खेळणार आहे, खेळलेला नाही. रमेश गावाला जाईल, अजून गावाला जायचंय त्याला. आई लवकर येईल, आई येणार आहे लवकर. ताई स्वयंपाक करील म्हणजे ताईने अजून स्वयंपाक केलेला नाही. मग हे जे वरती वाक्य आहे त्याच्यामध्ये बघा, करीन, जाईन, शिकेन, खेळेल, जाईल, येईल, करील असे शब्द आलेले आहे. यावरून ही वाक्य भविष्यकाळी आहे असे लक्षात येतात. मग आता आपण आतापर्यंत ही जी माहिती बघितली याच्यावरूनच सर्वसामान्य नियम काळ ओळखायचे तयार होतात. तर मग आता नियम काय सांगतोय आपल्या वर्तमान काळाचा की वर्तमान काळी वाक्य असेल तर वाक्याच्या शेवटी त, तो, ती, ते, त्या प्रत्यय आणि आहे, असते, असतो हे शब्द असतात. मग आपण या नियमासाठी इथे तुम्हाला परत एकदा मी 3 उदाहरणं दिलेली आहेत. बघा इथं आहे का नाही ते तो. राम पेरू खातो.
बघा याच्यात तो आला. जाई जेवण करते, बघा इथं पण ते आला. आणि राजू हुशार आहे, आहे हा शब्द पण आला. म्हणजे वर्तमान काळ ओळखायचा नियम काय आहे आपल्याला, तर वाक्याच्या शेवटी त, तो, ती, त्या हे प्रत्यय असतात आणि आहे, असते, असतो हे शब्द असतात. हा नियम तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. कारण आपण आता पुढे सरावासाठी प्रश्न बघणार आहोत, त्यावेळेस ते उदाहरण वाचल्याबरोबर त्या उदाहरणाला तुम्ही हा नियम लावून बघणार आहात. मग अतिशय कमी वेळेमध्ये तुम्हाला लगेच ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सापडणार आहे. बघा आता पुढे नियम 2. आता इथं नियम 2 काय आहे? भूतकाळी वाक्य असेल तर वाक्याच्या शेवटी ला, ली, ले, ल्या हे प्रत्यय येतात. आणि होता, होती, होते, होतो हे शब्द येतात. म्हणजे भूतकाळासाठी तुम्ही कोणते प्रत्यय ध्यानात ठेवायचे? तर ला, ली, ले, ल्या. आणि शब्द कोणते लक्षात ठेवायचे? होता, होती, होते, होतो. कारण क्रिया होऊन गेलेली असते. आता इथे खाली 3 उदाहरणं दिली मी तुम्हाला हा नियम. शरद गावाला गेला, म्हणजे क्रिया होऊन गेली. आई पुण्याला गेली. साई रडका होता. म्हणजे होता, होती हे पण येते आणि वाक्यावरून आपल्याला अजून एक लक्षात येते की गेला आणि गेली हे सुद्धा शब्द या भूतकाळाच्या वाक्यामध्ये असतात. गेला, गेली पण हे शब्द असतात. हे शब्द आला की तुम्ही थोडंसं त्या शब्दाकडे फोकस करायचा आणि त्याच्यावरून वाक्य ओळखायचा प्रयत्न करायचा. आता आपण भविष्यकाळाचा नियम बघूया. तर बघा, भविष्यकाळी वाक्य असेल तर वाक्याच्या शेवटी कोणते प्रत्यय येतात? तर येईल, इन, येल, येन हे प्रत्यय. आणि शब्द कोणते तर करील, करेन, असेल, असेन हे शब्द येतात. मग हे शब्द तुम्हाला दिसले की तुम्हाला अतिशय काही सेकंदामध्ये आपल्याला लगेच काळ कोणता आहे हे ओळखणार आहात तुम्ही. आता इथे उदाहरण दिले. राजू अभ्यास करील, बघा करील शब्द आलाय. आई स्वच्छता करेन आणि बाबा गावाला जातील. म्हणजे अजून गेलेले नाही. मग अशा प्रकारे ह्या तिन्ही शब्दावरून आपल्याला लक्षात येते की हे जे वाक्य आहे हे कशातले आहे तर भविष्य काळातले. आता बघा आपण काळाचे प्रकार शिकलोय. ते काळाचे प्रकार 3. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळ. तर आता हे तिन्ही जे काळ आहेत ना ते आपण सर्वनामामध्ये त्याच्यात कसा बदल होतो आणि ते आपण आता बघणार आहोत. त्यासाठी आपण एक क्रियापद घेतलंय हसणे. मग आता हसणे या क्रियापदाचा एकवचनी आणि अनेकवचनी रूपे तिन्ही काळामध्ये कशी असतात, त्यामध्ये काय बदल होतो ते आपण आता पुढे बघणार आहोत. आता एक क्रियापद घेतलंय हसणे आपण. आता हसणे क्रियापदामध्ये काय बदल होतोय ते मी आता पुढे एक सेपरेट एक स्लाइड केलेली आहे. इथे एकत्रित आहेत सगळे शब्द. इथे सगळे सर्वनाम दिलेले आहेत. पहिल्या तक्त्यामध्ये इथं वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ अशी त्याची एकत्रित रूपे दिलेली आहेत. परंतु तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून हे मी व्यवस्थित त्याची स्लाइड केलेली आहे वेगळी. आता आपण ती वाचूया व्यवस्थित. तर बघा, हसणे या क्रियापदाची वर्तमान काळातील एकवचनी आणि अनेकवचनी रूपे. पहिलं सर्वनाम आहे मी आणि हसणे हे क्रियापद वर्तमान काळात काय होते? मी हसतो. दुसरं सर्वनाम आहे आम्ही आणि आम्ही हे वर्तमान काळात काय झालंय? आम्ही हसतो. तू, तू हसली. बघा इथं मी, इकडं मी हसतो.
इकडे आम्ही हसतो. त्यानंतर इकडे तूच झालंय तू हसतो. इकडे तुम्ही हसता. त्यानंतर इकडं तो हसतो. महेश हसतो. ती हसते. अमृता हसते. ते मूल हसते. मूल हसते. ते हसतात. मुलं हसतात. त्या हसतात. बाई हसतात. ती हसतात. माणसे हसतात. मग आता आपण या वाक्यांचं जर निरीक्षण केलं आणि हसणे हे जे क्रियापद आहे त्याचे बघा सर्वनामानुसार कसा कसा बदल झाला. आता हसण्याचं हसतो, हसतेस, त्यानंतर हसते, अशा पद्धतीने एक वचन आणि अनेक वचनानुसार त्यांच्यामध्ये बदल झालेला आहे. आता आपल्याला वरील वाक्यामध्ये सर्वनाम एक वचन किंवा अनेक वचन असेल तर क्रियापदात बदल होतो हे लक्षात येते. मग आपण जर निरीक्षण केलं तर आपल्या असे लक्षात येते की प्रत्येक क्रियापदाच्या शेवटी त, तो, ते यापैकी एक प्रत्यय लावलेलं आहे. मग यावरून हे वाक्य वर्तमान काळी आहे असं आपण लगेच सांगू शकतो. है का नाही? मग आता हे जे निळ्या रंगाचं दिसतंय का तुम्हाला, जे निळ्या रंगाने शब्द लिहिलेले आहे हे सगळे अनेक वचनाचे आहेत आणि जे काळ्या रंगात आहे का ते सगळे एक वचनाचे आहेत. मग एक वचन असताना सर्वनामात कसा बदल होतो आणि अनेक वचन असताना त्या क्रियापदामध्ये कसा बदल होतो काळानुसार ते आपण याच्यात लक्षात घ्यायचंय. आता आपण बघूया हेच हसणं क्रियापद भूतकाळामध्ये एक वचनी आणि अनेक वचन मध्ये याच्यात काय बदल होतोय. आता सर्वनाम आहे मी. आता हे एक वचन आहे. मग एक वचन मध्ये काय झालं, मी हसलो. आता दुसरं सर्वनाम आहे आम्ही. बघा मग आम्ही मध्ये काय झालंय, अनेक वचन आहे. आम्ही हसलो. मग मी पण हसलो आणि आम्ही पण हसलो. त्यानंतर पुढचं एक वचन आहे तू. म्हणजे तू हे जे आहे हे एक वचन आहे, हे सर्वनाम. आणि तूच जे अनेक वचनामध्ये तुम्ही. मग तुम्ही हसलात. आता तो हसला, महेश हसला, हे एक वचन. ती हसली, अमृता हसली, हे पण आहे एक वचन. ते हसलं, ते मूल हसले. मग हे सुद्धा तो, ती, ते हे जे सर्वनाम आहे हे एक वचनामध्ये भूतकाळीमध्ये हसणे क्रियापदामध्ये काय बदल झाला तर ला, ली, ले. त्यानंतर आता आपण अनेक वचन घेतलंय. ते हसले, मुलं हसले, म्हणजे इथं ले प्रत्यय आलाय. आता आदरार्थी घेतलंय आपण. त्या हसल्या, बाई हसल्या. आणि इथं अनेक वचन. ती हसले आणि माणसे हसले. मग आता कसा फरक झालाय बघा. आपण आता इथे खाली वाचूया. आता वरती जे भूतकाळाचा आपण हसण्याचं कसा बदल झालाय ते बघितलंय. त्याच्यामध्ये काय झालंय, आपल्याला सर्वनाम एक वचन किंवा अनेक वचन असेल तर क्रियापदात कसा बदल होतो हे लक्षात येतं. मग आता भूतकाळ म्हणजे काय, पूर्वी घडून गेलेले आहे. मग वाक्याचं जर निरीक्षण केलं तर आपल्या असे लक्षात येते की प्रत्येक क्रियापदाच्या शेवटी ले, ला, ली हे प्रत्यय दिसतात. फक्त तू जे आहे त्याला स झालाय आणि तुम्ही साठी न प्रत्यय आलंय, हसणे. आणि या प्रत्ययावरून भूतकाळी वाक्य आपण लगेच ओळखू शकतो. म्हणजे भूतकाळामध्ये हे प्रत्यय आपण लक्षात ठेवणार आहोत. आता हसणे या क्रियापदाचे भविष्य काळातील एक वचन व अनेक वचन रूप आपण बघणार आहोत.
आता इथे तेच सर्वनाम आहेत परत. मी. आता मी हे जे आहे एकवचनी आहे आणि त्याचं भविष्यकाळी रूप काय झालंय? हसेन. आम्ही हे अनेक वचने आहे, त्याचं काय झालंय? आम्ही हसू. तू एकवचनी, तू हसशील. तुम्ही अनेक वचन, तुम्ही हसा. आता तो हसेल, महेश हसेल. ती हसेल, अमृता हसेल. ते हसेल, मूल हसेल. ते हसतील, मुले हसतील. त्या हसतील, बाई हसतील. ती हसतील, माणसे हसतील. म्हणजे एक वचन आणि अनेक वचन मध्ये भविष्य काळात कसा बदल झालाय भविष्यकाळी वाक्यामध्ये ते आपण इथे आता बघितलंय. तर आता इथे आपण खाली त्याची माहिती वाचूया. वरील वाक्यामध्ये आपल्याला सर्वनाम एक वचन किंवा अनेक वचन असेल तर क्रियापदात कसा बदल होतो हे लक्षात येते. तर भविष्यकाळ म्हणजे काय? तर क्रिया पुढे घडेल किंवा घडणार आहे. मग आता वरील वाक्याचं निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येते की प्रत्येक क्रियापदाच्या शेवटी ल हे प्रत्यय आलंय, परंतु स जे आहे की नाही हसणे त्या अक्षरामध्ये बदल झालाय. काही ठिकाणी काय झालंय त्याला मात्रा आलाय, कुठे वेलांटी आली, कुठे उकार आलाय, हे लक्षात ठेवायचंय. म्हणजे या प्रत्ययावरून भविष्यकाळी वाक्य आपण लगेच ओळखू शकतो. बघा हसणे होतं, इथं हसूला उकार आलाय. त्यानंतर इथं हसतील तल वेलांटी आलीये, म्हणजे स ऐवजी तल वेलांटी आलीये. इथं पण हसतील, हसेल स मात्रा आलाय, इथं पण हसेल स मात्रा आलाय. म्हणजे अशा प्रकारे त्या क्रियापदावर मध्ये बदल होतो. तर बघा आतापर्यंत आपण काळ म्हणजे काय हे समजून घेतले. त्यानंतर काळाचे 3 प्रकार समजून घेतले. त्याची उदाहरणेही आपण व्यवस्थित पाहिलेली आहे. त्यानंतर सर्वनाम हसणे. हसणे हे सर्वनाम तिन्ही काळामध्ये त्याचं एक वचन आणि अनेक वचनी रूपामध्ये त्याचा कसा बदल होतो हेही आपण आता सविस्तर पाहिलेलं आहे. तर आता आपण काही प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. तर त्यासाठी मी तुम्हाला नियम सांगितलेले होते. तर ते नियम तुम्ही लक्षात ठेवायचे आणि आता आपण ज्यावेळेस प्रश्न सोडवायला सुरुवात करणार आहोत तर ते नियम तुम्ही वापरणार आहात. म्हणजे आपला काळ हा घटक इथे शिकतानाच तुम्हाला चांगला समजेल. मग ज्यावेळेस तुम्ही सराव करणार आहात, पेपरमध्ये प्रश्न सोडवणार आहात, तुम्हाला तो अतिशय सोपा वाटेल आणि आपले 2 मार्क हे हक्काचे आहेत, ते आपले जाणार नाही. सगळ्या मुलांना 100% मार्क पडतील ही आपली खात्री आहे आणि हा नियम मात्र तुम्ही ते लक्षात ठेवणार आहात. आता बघा इथे सरावासाठी प्रश्न दिला आहे, वाक्यातील काळ ओळखा. आता तुम्हाला इथे वाक्यामध्ये काळ ओळखायचा आहे. ते वाक्य दिलेले आहे तुम्हाला. वाक्य दिसत असतील सगळ्यांना. थोडस मोठं करते मी. बघा आता वाक्य, मी रोज सकाळी व्यायाम करतो. आता आपल्याला याच्यातला काळ सांगायचा आहे. तुम्हाला नियम काय सांगितला होता? त, तो, ती, त्या हे प्रत्यय कोणाचे असतात? वर्तमान काळाचे. बरोबर. तर मग पहिल्या वाक्यामध्ये काय आहे? हा वर्तमान काळ. आता दुसरं वाक्य, तो काल गावी गेला. बघा गेला शब्द आपल्याला काय सांगतोय की ला ली लो हे प्रत्यय आले, म्हणजे क्रिया घडून गेलेली आहे. म्हणून हे 2 नंबरचं वाक्य जे आहे ते आहे भूतकाळ. आता तिसरं वाक्य, आम्ही उद्या नाटक पाहायला जाऊ. बघा क्रिया अजून होणार आहे, जाऊ शब्द. मग आपल्याला हे वाक्य काय सांगते की हे वाक्य जे आहे ते भविष्यकाळ आहे. त्यानंतर ती पुस्तक वाचते. बघा शेवटी तो शब्द आलाय, म्हणजे क्रिया अजून चालू आहे, पूर्ण झालेली नाही, वाचते ती अजून, म्हणजे आज घडते ही क्रिया. म्हणून हे जो काळ आहे तो आहे वर्तमान काळ. अशा पद्धतीने आपण ह्या 4 वाक्यातला काळ आता ओळखलाय. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. आता इथं बघा प्रश्न थोडासा वेगळा दिलाय. तर काय सांगितलंय तुम्हाला इथे?
काळ बदलायला सांगितलंय आता तुम्हाला. वरचा जो प्रश्न होता त्याच्यामध्ये तुम्हाला काळ सांगायचा होता, पण आता इथे मात्र तुम्हाला काळ बदलायचा आहे. मी शाळेत जातो. मग आता जातो हे आपल्याला भूतकाळात करायचे. तो आलाय म्हणजे हे वाक्य वर्तमान काळात आहे. आता आपल्याला भूतकाळात करायचंय म्हणजे ला प्रत्यय आलं पाहिजे आणि क्रिया होऊन गेलेली पाहिजे. मग काय येईल वाक्य इथं? मी शाळेत गेलो. बघा बरोबर, काही मुलांनी वाक्य सुद्धा तयार केलेलं असणार. नक्कीच 100% हुशार आहात तुम्ही. त्यानंतर दुसरं वाक्य आहे आम्ही काल खेळलो. आता खेळलो आणि काल खेळलो असं म्हटलंय बघा. आणि आता आपल्याला भविष्य काळात करायचंय ते वाक्य. आता बघा आम्ही काल खेळलो. आता खेळलो म्हटले आणि काल शब्द वापरलाय. मग आता हे भविष्य काळात कसं होईल? की काल ऐवजी काय टाकायचंय? उद्या. आम्ही उद्या खेळू. मग हे वाक्य जे आहे ते भविष्य काळात होईल. म्हणजे खेळणार कधी? उद्या. आता तिसरं वाक्य आहे ती उद्या येईल. मग आता अजून येणार आहे ती क्रिया होणार आहे. तर आपल्याला आता हे वर्तमान काळात बदलायचं. बघा बरं कोणाचं वाक्य झालंय का? नक्कीच झालेलं असणार. येईन ऐवजी वर्तमान काळात करायचंय. तर मी काय सांगितलं होतं तुम्हाला प्रत्यय? तो, ती, ते किंवा जे उद्या आहे ना त्याच्याऐवजी आपण शब्द बदलू शकतो. ती आज आली. है की नाही? ती उद्या येईल हे भविष्य काळ होता आणि ती आज आली हे वर्तमान काळ झालंय. बघा काही मुलांनी केलं असेल छान. आता आपण पुढचं बघू. आता हा प्रश्न सुद्धा वेगळा आहे. पहिल्या याच्यात आपण काळ ओळखले, दुसऱ्या प्रश्नात आपण काळ बदलले आणि आता असा प्रश्न दिलाय की इथे चुकीचा काळ दिलेला आहे आणि तो आपण दुरुस्त करणार आहोत. चुकीचा काळ दुरुस्त करा. तर पहिलं वाक्य काय आहे बघा? मी काल खेळतो. बघा इथं काय केलंय? खेळतो आणि शब्द टाकलाय काल. बघा कसं तुम्हाला फसवण्यासाठी केलंय. मग आता इथे मी काल खेळतो. मग तो ऐवजी काय होईल? काय होईल वाचा बरं. परत एकदा लिहिते मी. तोला काय करायचं? लो करायचं. मी काल खेळलो. मी काल खेळलो. असं हे वाक्य दुरुस्त होईल. आता दुसरं वाक्य बघू आपण आता. उद्या आम्ही खेळलो. बघा आता उद्या आम्ही खेळलो. आता उद्या आहे, आम्ही आहे आणि खेळलो. आता उद्या क्रिया होणार आहे, मग आजच कसं खेळलो होईल? तर आपल्याला खेळलो शब्दामध्ये बदल करावा लागेल, दुरुस्ती करावं लागेल तिथे. करा बघा बालमित्रांनो, मी तोपर्यंत लिहिते. बघा बरं काही मुलांचं तुमचं उत्तर तयार झालं असेल आणि ते उत्तर हेच आहे का बघा. बघा बरं आहे का उत्तर बरोबर? तर हो बरोबर. उद्या आम्ही खेळू. हा झाला आपला काळ दुरुस्त. आता तिसरं वाक्य घेऊया आपण. आत्ता तो गेला. बघा शब्द दिलाय आत्ता आणि लगेच म्हणतात गेलो. मग आत्ता तो गेला, आत्ताच कस काय गेला तो? तर इथं गेला शब्दामध्ये बदल होईल. काढा तुम्ही उत्तर. तोपर्यंत मी इथे लिहिते. बघा बरं तुमचं उत्तर हेच आहे का? आत्ता तो जाईल. हे जे आहे हे वाक्य आपण दुरुस्त केलेलं आहे. आता पुढचा प्रश्न बघा. योग्य वाक्य निवडा. आता इथे 3 वाक्य दिलंय तुम्हाला आणि त्याच्यामधून जे योग्य वाक्य आहे ते आपण निवडणार आहोत. पहिलं वाक्य बघू आपण. तो उद्या नाटक पाहतो. शब्द दिलाय उद्या आणि पुढे दिलंय पाहतो. योग्य वाटतंय हे वाक्य? तर नाही वाटत. तो उद्या नाटक पाहतो नाही, तर तो उद्या नाटक पाहील असं होईल.
म्हणजे हे वाक्य योग्य नाहीये. तू उद्या नाटक पाहील असं होईल. आता दुसरं वाक्य बघूया आपण. मी काल गावाला जातो. मी काल गावाला जातो असं कसं होईल बरं? आहे की नाही? जातो ऐवजी काय येईल इथे? मी काल गावाला गेलो असं होईल. म्हणजे हे पण योग्य नाहीये. मग आता नक्कीच तिसरं वाक्य आपलं बरोबर असणार, योग्य असणार. बघा बघा आपण वाचू. ती रोज पुस्तक वाचते. ती रोज पुस्तक वाचते. हे जे वाक्य आहे हे योग्य वाक्य आहे बघा. मग आता आपण जे शिकलेले नियम आहोत ते नियम वापरले, आपण आता बरोबर योग्य वाक्य ओळखलं. आता इथे जे आहे आपल्याला योग्य शब्द घालायचा सांगितलाय. 5वा जो प्रश्न आहे इथे योग्य शब्द घालायचा सांगितलाय. आता वाक्य वाचू आपण. तो दररोज आणि कंसामध्ये 2 शब्द दिलाय, खेळतो आणि खेळला. मग आता योग्य शब्द कोणता येईल? तर तो दररोज खेळतो. हा शब्द बरोबर येईल इथं पहिल्या याच्यामध्ये खेळतो. आता दुसऱ्या वाक्यात बघू आपण. मी काल कंसात दिलंय जातो गेलो. कोणता शब्द येतो इथं? जातो येतो का गेलो येतो? तुम्ही नक्कीच ओळखलेला असणार. बघा मग आता मी लिहिते, तुम्ही खात्री करा बरोबर आहे का. मी काल गेलो. बरोबर. म्हणजे काल तो गेला, क्रिया घडली. अशा पद्धतीने दुसरं जे आहे ते सुद्धा आपण बरोबर शोधलं. आता तिसरं वाक्य बघू आपण. आम्ही पुढच्या आठवड्यात शिकू किंवा शिकणार. शिकलो. आम्ही पुढच्या आठवड्यात शिकू किंवा शिकलो. मग आता कोणतं बरोबर येईल? तुमचं उत्तर तर झालेलं असेल बालमित्रांनो. तर मी आता लिहिते आम्ही पुढच्या आठवड्यात. तुम्ही खात्री करा बरं का तुमचं उत्तर बरोबर आहे का. आम्ही पुढच्या आठवड्यात शिकू. म्हणजे हे जे वाक्य आहे हे भविष्यकाळी पण झालं. अशा पद्धतीने आपण जे काल शिकलो त्याच्यामध्ये कसे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात हे तुमच्याकडून मी आता सोडून घेतले. तुम्ही सुद्धा असेच वेगवेगळे जे टाईपचे प्रश्न असतात ना त्यांचा सराव करायचा. म्हणजे पेपरला कोणते प्रश्न येतात त्याच्यासाठी आपल्याला त्याची मदत होती. कारण एकाच प्रकारचे प्रश्न नाहीये. काही वेळेला काळ ओळखा येतो, काही वेळेला काळ बदलायचे असतात, काही वेळेला दुरुस्त करायचे असते, योग्य वाक्य निवडायचे असतात आणि योग्य शब्द त्याचा आपल्याला पर्याय. आता बघा आपल्याला शिष्यवृत्तीला ज्या प्रकारचे प्रश्न येतात त्या पद्धतीचे प्रश्न आपण सोडवून घेणार आहोत. म्हणजे इथे तुम्हाला मी 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्याच्यातून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. आता बघा इथं वाक्य बघूया आपण पहिलं. संग्रामने धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. बघा आता इथे शब्द आहे पटकावला. आता पटकावला त्याच्यावरून आपल्याला काय ओळखायचंय. आता आपल्याला जे नियम आहेत ते आपण लक्षात घ्यायचंय. आता पटकावला म्हणजे क्रिया बाकी आहे का अजून? नाही. मग आता भविष्यकाळ हा पर्याय कट. आपल्याला काळाचे प्रकार उपप्रकार नाहीये साधा काळ वगैरे. मग तो साधा काळ पण कट. मग आता राहिले 2 प्रश्न. 2 पर्याय उरले आपले. वर्तमान काळ आणि भूतकाळ. मग आता वर्तमान काळात काय असतं? आहे, तो, हं? आणि क्रिया चालू असते. क्रिया आत्ताच पूर्ण झालेली असते. पण आता संग्रामने ने प्रत्यय लावला इथं आणि त्याने नंबर पटकावलेला आहे म्हणजे आधीच घडून गेलेला आहे. म्हणून भूतकाळ बरोबर आहे. वर्तमान काळ म्हणजे आपलं उत्तर आलं 2 नंबर. मग आपण 2 नंबरचा जो पर्याय असतो इथे आपण तो गोल रंगवायचा असतो बरोबर. आता मी बोटाने करते ना म्हणून ते असं गोल छान झालेलं नाही. तुम्ही मात्र पेनाने तिथं छान गोल करणार आहात. आता दुसरा प्रश्न सोडवूया आपण. बघा आता इथे योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ तुम्ही निवडणार आहात इथे. आपण आता वाचूया. पुढील पैकी भूतकाळी नसणारे वाक्य निवडा. आता जे भूतकाळी वाक्य नाही ना ते आपल्याला निवडायचंय. तर आत्ता जसं आपण बघितलं का नाही जे पर्याय नाहीये
ते आपण आधी कट करून घेऊया. आता मी दररोज व्यायाम करीन. आता इथे आपल्याला पहिल्यांदाच उत्तर मिळाले. मी दररोज व्यायाम करीन हे भूतकाळी नाहीये. करीन म्हणजे हा भविष्यकाळ आहे. पण प्रत्येक वेळेस तुम्हाला असंच होईल असं नाही. पहिल्याच वेळेस काही उत्तर सापडणार नाही. आता इथे बघा, संतोष मामाच्या गावाला गेला म्हणजे हा भूतकाळ आहे. सकाळीच वडील कामावर गेले, हा पण भूतकाळ आहे. आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी केली होती, होती शब्द आलाय, हा पण भूतकाळ आहे. म्हणजे हे तिन्ही जे वाक्य आहे खालचे ही भूतकाळी आहे. आणि आपल्याला काय विचारलंय? भूतकाळी नसणारे वाक्य निवडा. तुम्ही प्रश्न वाचताना शेवटी काय विचारले त्याच्याकडे अशी रेष मारायचं सवय लावून घ्या. म्हणजे तुम्हाला कळेल काय करायचं. नसणारे विचारले आपल्याला. मग नसणारं कोण आहे? पहिलाच पर्याय आहे. मी दररोज व्यायाम करीन. हे आपलं बरोबर उत्तर आहे. मग आपण 1 नंबरचा पर्याय जो आहे तो असा रंगवणार आहोत. आता आपण जातोय पुढच्या प्रश्नाकडे. इथे सुद्धा आपल्याला योग्य उत्तर रंगवायचं आहे. कविता मंडईतून बाजार आणते. या वाक्याचं भूतकाळी वाक्य निवडायचंय आपल्याला. प्रश्नात आपल्याला काय सांगितलंय की भूतकाळी वाक्य पर्यायातून निवडा. मग आता आपण जे बघितलेत नियम, भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ, ते सगळे इथं वापरून बघायचे. मग आता भूतकाळी वाक्याला काय सांगितलंय आपल्याला? क्रिया घडून गेलेली आहे. वर्तमान काळ काय सांगतोय की आज घडली किंवा आज चालू आहे. आणि भविष्यकाळ काय सांगतोय? ती क्रिया होणार आहे. मग जे शब्द सांगितले, जे प्रत्यय सांगितले ते आपण शेवटी बघूयात. कविता मंडईतून बाजार आणत असते. आता असते म्हणजे आता सध्या तिची रोजची सवय ही, म्हणजे ती आता पण आणते, म्हणजे हे वर्तमान काळ येईल. कविता मंडईतून बाजार आणेल, तिने आणलेला नाही अजून, म्हणजे हा भविष्यकाळ झाला. कविताने मंडईतून बाजार आणला आहे, आहे शब्द आला, म्हणजे हे सुद्धा वर्तमानकाळी क्रिया झाली. परंतु कविता मंडईतून बाजार आणत असे, म्हणजे ही ती पूर्वी करायची. मग त्यामुळं आपला पहिला पर्याय नाही, दुसरा नाही, तिसरा नाही, तर आपला पर्याय कोणता येतोय? कविता मंडईतून बाजार आणत असे, म्हणजे 4 नंबरचा पर्याय बघा इथे. तुम्ही कोणता नंबर रंगवणार आहात? तर 4 नंबर. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता इथे आपण वर्तुळ रंगवणार आहोत. काळ ओळखायला सांगितलंय तुम्हाला. मी वरती सांगितलं होतं ना की प्रश्न वेगवेगळ्या टाईपचे येतात. मग इथे एक वाक्य दिलंय तुम्हाला. अब्दुलने आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि काय सांगितलंय? काळ ओळखा. काळ ओळखायला सांगितलं आणि पूर्ण केले. मग त्याला पूर्ण केलं म्हणजे त्याचं शिक्षण झालंय. शिक्षण झालं याच्यावरूनच आपल्याला लक्षात येते की ही क्रिया आधीच झालेली आहे. मग आता वर्तमान काळ तर नाहीच. शिक्षण अजून घेणं बाकी नाही, पूर्ण झालेलं आहे. आणि साधा काळ हे आपल्याला सध्या अभ्यासात नाहीये. मग आपलं उत्तर काय मिळतंय आपल्याला? भूतकाळ. त्याचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक काय येतोय? 2. कोणतं उत्तर येतंय? पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघू आपण आता. प्रश्न वाचा छान. आता इथे पण पुढे दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा. काय सूचना केली तुम्हाला? काळ ओळखायची. म्हणजे आपण काळ ओळखणार आहोत. आणि इथे वाक्य दिलंय. खेळणी तयार करायला बुरडा घरच्या कामट्या आणाव्या लागायच्या. बघा, शेवटी आणाव्या लागायच्या. मग काय प्रत्यय जोडलेला आहे त्याच्याकडे लक्षात दिलं तर आपल्याला काळ लगेच ओळखायला सोपं जातं. आता लागायच्या. मग हा वर्तमान काळ तर नाहीच आहे. पहिला पर्याय कट. त्यानंतर भविष्यकाळ. मग आता भविष्यकाळ सुद्धा नाही हा, कारण ही क्रिया झालेली आहे. आणि साधा काळ आपल्याकडे पर्याय नाहीये. आपल्याला अभ्यासामध्ये साधा काळाचा प्रकार. मग आता उरलं काय? भूतकाळ. तर भूतकाळ का? की आणाव्या लागायच्या. ही पूर्वी जी क्रिया आहे ही सतत चालू राहायची. त्यांना बुरडा घरच्या कामट्या खेळणी तयार करायला सतत लागायच्या. मग ते सतत लागायच्या म्हणजे सतत आणायचे ते. म्हणजे पूर्वी व्हायची ही क्रिया. म्हणून
आपलं उत्तर आहे भूतकाळ. दुसरा पर्याय क्रमांक रंगवणार आहोत आपण. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढे दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा. हा बघा आता इथे. आता आपण प्रश्न वाचूया. आता इथे काळ ओळखायला सांगितलंय आपल्याला. इथं माझं रेष मारून घेतली मी आधी. काय करायला सांगितलंय? काळ ओळखायला सांगितलं. आता वाक्य वाचतोय. आपण चमचमणाऱ्या चांदण्यांची शोभा पाहायला जाऊ. बघा, जाऊ शब्द आलाय आणि काळ ओळखायला सांगितले. मग आता जाऊ, क्रिया अजून व्हायची आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. असे जे प्रश्न येतात ना भविष्यकाळाचे, एकदम सोपे. जाऊ, क्रिया होणार आहे अजून. मग आता आपल्या लगेच लक्षात येते वर्तमान काळ नाही, साधा काळ नाही, भूतकाळ नाही, तर भविष्यकाळ. म्हणजे उत्तर येते तिसरा पर्याय. भविष्यकाळाचे जे प्रश्न असतात ते अतिशय सोपे आणि सहज लवकर लक्षात येतात. आता इथे बघा, आपण अशा टाईपचा प्रश्न आधीच सोडून घेतलेला आहे. पुढीलपैकी वर्तमान काळी वाक्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. म्हणजे वर्तमान काळी वाक्य आपल्याला शोधायचंय. असा जो प्रश्न असतो ना मुलांनो, हा तुम्हाला गोंधळात टाकणार असतो. मग तुम्हाला असं वाटेल काही जणांना, अरे इथं तर वाक्य दिलेलं नाही आणि मग काय शोधायचं, कसं करायचंय? तर इथं काय सांगितलंय, हे जे 4 वाक्य दिलेले आहे का, याच्यामधलं कोणतं वाक्य वर्तमान काळी आहे त्याचा पर्याय लिहायचा आहे. आपण आतापर्यंतचे प्रश्न सोडवत आलो त्यामुळे असं वाटतं, अरे इथं वाक्य पाहिजे, इथं वाक्य तर नाही. काही विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडला असेल, परंतु नाही. हे जे 4 वाक्य दिले की नाही, याच्यामध्ये कोणत्या वाक्यात वर्तमान काळ आहे तो नंबर आपण इथे वरती रंगवणार आहोत. आता मी सांगितलेले नियम आपण आता वापरू. मी पुस्तक वाचतो. बघा इथं पहिल्याच याच्यात तो आलाय आणि वर्तमान काळी वाक्याचा मी तुम्हाला नियम सांगितलेला होता. ता, तो, ती, त्या, आहे, असतो असे शब्द पण त्याच्यामध्ये असतात. मग आता ह्या प्रश्नामध्ये आपल्याला पहिल्यांदाच उत्तर सापडलंय. पण तरी सुद्धा पुढे तुम्ही एकदा वाचून बघायचं. वाचले म्हणजे वाचून झालं, क्रिया झाली. मी पुस्तक वाचेन, अजून वाचणार आहे. म्हणजे हा भविष्यकाळ. हे पण नाही. मी पुस्तक वाचत असेल, हा सुद्धा भविष्यकाळ. म्हणजे पुढच्या पर्यायाची खात्री करून घ्यायची. नाहीतर काय होते, काही वेळेला संदिग्ध प्रश्न असतात आणि पहिल्या पर्यायाला म्हणून आपण लगेच करतो. तर तसं नाही करायचं. पुढची पण काही सेकंदामध्ये त्या पर्यायाची खात्री करायची. मग ते इथे उत्तर काय आलं पहिलं? 1 वर्तमान काळ. मी पुस्तक वाचतो. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. बघा आता. इथे काय सांगितलंय? भूतकाळी वाक्याचा पर्याय सांगितलाय. वरच्या प्रश्नामध्ये काय होतंय? वर्तमान काळी वाक्य होतं. आता इथे मात्र भूतकाळी वाक्य आपल्याला ओळखायचंय. मग भूतकाळाची व्याख्या काय आहे? की क्रिया पूर्वी घडून गेलेली आहे. म्हणजे पूर्वी घडली क्रिया ती. सध्या चालूही नाही आणि अजून होणारही नाही. मग आता ती पूर्वी घडली. मग ते कोणता शब्द सांगतोय आपल्याला? आपण आता ते शोधूया. धावते, ते प्रत्यय आलंय म्हणजे हे वर्तमान काळ आहे. हे वाक्य नाही. ती धावल म्हणजे अजून क्रिया करायची आहे. ती धावेल म्हणजे ही अजून बाकी आहे. ती धावली असेल आणि ती धावलं म्हणजे क्रिया पूर्ण झाली, पूर्वीच झाली. ती धावली आणि ही धावली असेल. मग आता इथे कोणतं येतंय बघा? धावतं येतंय का? नाही. ती धावलं म्हणजे तिनं धावलं किंवा ती धावल असं पण येईल बघा. ती धावल म्हणजे ही पण अजून ती धावलेली नाही. फक्त धावल असं सांगितलंय. आणि ती धावेल, ती सुद्धा अजून धावलेली नाही. परंतु चौथं जे वाक्य आहे की नाही, ती धावली असेल म्हणजे क्रिया तिची घडलेली आहे. म्हणून इथं काय पर्याय येतोय? 4 नंबरचा पर्याय. ती धावली असेल. आता आपण पुढच्या वाक्याकडे जाऊया. सॉरी, प्रश्नाकडे. आता इथे पण बघा काय विचारले आपल्याला? पुढीलपैकी भूतकाळी वाक्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता भूतकाळी वाक्य शोधायचं आपल्याला इथं परत एकदा. वरती पण आपण भूतकाळी शोधले आणि आता पण भूतकाळी शोधायचंय.
आता चारही पण वाक्य वाचायचे आणि याच्यातलंच शोधायचं आपल्याला. मी वरती जो प्रश्न सांगितला की नाही, इथं काही वेगळं वाक्य दिलेलं नाही आपल्याला. ह्या 4 वाक्यातूनच आपण भूतकाळी वाक्य शोधणार आहोत. आता पहिलं वाक्य वाचते मी. रमेश खो खो खेळेल. खेळेल अजून क्रिया झाली का? नाही झाली. म्हणजे हा काय आहे? भविष्यकाळ. रमेश खो खो खेळतो. म्हणजे हे काय चालतोय? वर्तमान काळ खेळतो तो. रमेश खो खो खेळला. है की नाही? तो खेळून झाला. रमेश खो खो खेळत होता. है की नाही? रमेश खो खो खेळत होता. मग हे पहिलं पण वाक्य नाही, दुसरं पण नाही, तिसरं बरोबर आहे. क्रिया पूर्ण झाली त्याची. रमेश खो खो खेळला. इथं खेळत होता म्हणजे अजून खेळू राहिला. म्हणजे पर्याय क्रमांक काय उत्तर आलं आपलं? 3. रमेश खो खो खेळला. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. बघा आता इथे. हा जो प्रश्न आहे हा परीक्षेला विचारलेला आहे. ग्रामगीत हा साऱ्या पुस्तकाचा मुकुटमणी होय. बघा इथं होय शब्द आलेला आहे आणि तुम्हाला वाक्याचा काळ विचारलाय. आणि तुम्हाला 4 पर्याय दिले तिथं. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ आणि रीतिकाळ. मग आता होय हे शब्द काय सांगतोय? होय म्हणजे आहे. म्हणजे सध्या सुद्धा तो मुकुटमणी आहे. मग होय आणि आहे. आपल्याला इथे पहिलाच पर्याय आलाय लगेच वर्तमान काळ. आता भूतकाळ हे पूर्वी घडलेलं म्हणजे नाहीये होय शब्दामुळं. भविष्यकाळ म्हणजे होणार नाहीये अजून. ते आहे सध्या अजून पण. आणि रीतिकाळ रोजची सवय नाहीये. म्हणून इथं पर्याय क्रमांक 1 उत्तर आलंय. ग्रामगीत हा त्या पुस्तकाचा मुकुटमणी होय. आता पुढच्या पर्यायाकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न. विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली. बघा सुरू केली शब्द आलाय आणि तुम्हाला याच्यात पण काळ ओळखा असाच प्रश्न आलाय. मग आता केली ली प्रत्यय आलंय आणि ही क्रिया होऊन गेलेली आहे. मग हे 2 नियम लावले की आपल्या लक्षात येतं लगेच. हा जो आहे हा भूतकाळ आहे. हा वर्तमान काळ नाहीये. सुकाळ तर काही काळाचा प्रकार नाहीच आहे. आणि भविष्यकाळ म्हणजे क्रिया इथे होऊन गेलेली आहे. म्हणजे अजून व्हायची नाही. म्हणून पर्याय क्रमांक उत्तर आलं 2. भूदान चळवळ सुरू केली. हे जे आहे हे काय आलंय तर आपलं भूतकाळ. पुढे जाऊया आता आपण. बघा इथे पुढे. स्वप्नालीने सायकल चालवली. या वाक्याचं काय करायला सांगितलं आपल्याला? बघा सायकल चालवली आणि ह्या वाक्याचा काळ ओळखायला सांगितलं. थोडस पूर्ण करते मी. आता दिसतंय व्यवस्थित. स्वप्नालीने सायकल चालवली. याचा काळ ओळखायला सांगितलंय. बघा इथं शब्द आलाय चालवली. म्हणजे तिची सायकल चालून झालेली आहे. वाक्य वाचल्याबरोबर आपल्या लक्षात येते की तिची सायकल चालून झालेली आहे. मग आता पहिला पर्याय दिला रीतिकाळ. तर हा रीतिकाळ तर नाहीच आहे. चालवली म्हणजे अजून ती चालून झालेली आहे. वर्तमान काळ पण नाहीये. आणि अजून क्रिया बाकी पण नाही म्हणजे भविष्यकाळ पण नाही. तर ही क्रिया आहे भूतकाळ. तिसरा पर्याय. ती सायकल चालून झाली. क्रिया घडून गेलेली आहे. आता इथे पुढचा प्रश्न आहे. खालील वाक्यातील काळ ओळखा. बघा बरं का आता. आई गावाला गेली. हे वाक्य दिलं मी तुम्हाला आता इथे. बघा बरं आता याच्यात कोणता काळ येईल? आई गावाला गेली. आता गेली या वाक्यातील या गेली याच्यामधला आपण काळ ओळखणार आहोत. गेली. आता गेली शब्द काय सांगतोय? क्रिया पूर्ण झाली. मग आता भविष्यकाळ पण नाही, साधा काळ पण नाही, वर्तमान काळ पण नाही, तर भूतकाळ. 4 नंबरचं जे आहे ते आपल्या इथं उत्तर आलेलं आहे. पुढचा पर्याय बघूया आपण आणि पुढचा प्रश्नही वाचूया. खालील वाक्याचा काळ ओळखा. काळ ओळखायला आले.
अंग सारं घामानं थपथपलं होतं. मग आता होता शब्द आलाय. होता शब्दामध्ये आपल्याला लगेच काय लक्षात येतोय? भविष्यकाळ तर नाहीच आहे, कारण घाम आलेला आहे, अंगाला अजून क्रिया झालेली बाकी नाहीये, तर ती पूर्ण होऊन गेली आहे. साधा काळ पण नाहीये. आणि वर्तमान काळ म्हणजे सध्या चालू पण नाही. होतं शब्द आला, त्यावरून ही क्रिया होती भूतकाळ. तिसरा पर्याय. अंग सारं घामानं थपथपलं होतं, याच्यामध्ये तिसरा पर्याय आला भूतकाळ. पुढचा प्रश्न बघूया आपण. इथे सुद्धा काळच ओळखायला आलाय. आपण चमचमणाऱ्या चांदण्यांची शोभा पाहायला जाऊ. जाऊ म्हटलं म्हणजे क्रिया बाकी आहे. पहिलाच आपलं उत्तर निघालंय भविष्यकाळ. तरी सुद्धा पुढचे पर्याय वाचून घ्यायचे. हा साधा काळ नाहीये. भूतकाळ ही क्रिया पूर्ण झालेली नाहीये आणि पूर्वी झालेली नाहीये आणि वर्तमान काळ सध्या पण चालू नाहीये, तर अजून ही क्रिया व्हायची, म्हणून पर्याय क्रमांक 1. तर आता मित्रांनो, आपण आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न बघितले, कशा प्रकारचे प्रश्न येतात तेही बघितले. तर आता आपण काय करणार आहोत, तुम्हाला 2024, 2022 या वर्षी कोणते प्रश्न विचारले गेले ते आपण बघणार आहोत. बघा, फेब्रुवारी 2024 यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत हा प्रश्न विचारलेला आहे. खालीलपैकी भूतकाळी वाक्याचा पर्याय निवडा. आता भूतकाळ तर आपल्या लक्षात आलंच असेल, मी आतापर्यंत शिकवलं की काय क्रिया होऊन गेलेली, क्रिया सध्या बाकी नाही आणि घडतही नाही, तर ती पूर्ण झाली. आता नाचत असते, पहिलं जर वाचलं तर मग ती अजूनही रोज नाचते आणि अजूनही नाचतेच, ती म्हणजे वर्तमान काळ होतोय. ती नाचत जाईल, जाईल म्हणजे अजून जाणार आहे, म्हणजे हा भविष्यकाळ झाला. मी नदीकाठी खेळत असे, हा जो पर्याय आहे ना, हा बरोबर आहे इथे. आणि ते नेहमीच उशिरा, तो नेहमीच उशिरा उठतो, ही त्याची सवय आहे. तर मग याच्यामध्ये भूतकाळी वाक्य कोणतं आहे? क्रिया पूर्ण घडून गेलेली, पूर्वी घडून गेलेली. मी नदीकाठी खेळत असे, म्हणून इथं पर्याय क्रमांक उत्तर आहे 3. आता पुढचा प्रश्न बघूया आपण, जो 2023 ला विचारलेला आहे आपल्याला स्कॉलरशिपला. आता इथे सुद्धा तसाच प्रश्न विचारलाय, म्हणजे वरच्याच टाईपचा. वरती भूतकाळ विचारला होता, आता इथं भविष्यकाळी असलेलं वाक्य निवडायला सांगितलंय तुम्हाला इथे. भविष्यकाळी. आता पहिलं वाक्य वाचू आपण. तुझी कोणतीही अडचण असली तरी आपण सोडवू. म्हणजे अजून अडचण सोडवलेली नाही, सोडवणार आहे, क्रिया घडणार आहे. इथं पहिल्यांदाच आपल्याला उत्तर सापडलंय. तरी सुद्धा आपण पुढचे पर्याय वाचणार आहोत. सरपंच अचानक आमच्या घरी आले, वर्तमान काळही नाही. गावातील सारेच लोक श्रमदान करत असत, भूतकाळ. कायद्यानुसार मुलीला शिकवावेच लागेल, सुद्धा वर्तमान काळ येते. म्हणजे पर्याय क्रमांक कोणतं उत्तर आलंय? 1. तुझी कोणतीही अडचण असली तरी आपण सोडवू. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. फेब्रुवारी 2022. आता इथे त्याच टाईपचा प्रश्न आहे, म्हणजे काळ ओळखायला सांगितलाय, परंतु इथे वाक्य ओळखायला लावलंय. भविष्यकाळी वाक्य कोणतं? मग आता इथे वाक्य दिलेले आहे आणि ते वाक्य वाचून आपण भविष्यकाळी वाक्य ओळखणार आहोत. मधुरा पाणी पिते, माझे पाणी प्यायचं काम चालू आहे तिचं, वर्तमान काळ. माझे जेवण झाले, जेवण झालंय त्याचं. मी चांगले भाषण करेल, म्हणजे भाषण अजून त्याला करायचं. इथं जेवण झालं म्हणजे क्रिया पूर्ण झाली, म्हणजे हा भविष्यकाळ नाहीये. मी चांगले भाषण करेल म्हणजे अजून भाषण बाकी आहे, करायचं आहे, क्रिया घडणार आहे. मग भविष्यकाळाचा नियम काय सांगतो आपल्याला, की अजून क्रिया घडणार असते, म्हणून इथं तिसऱ्या वाक्याला हा नियम लागू पडला. तो गावाला गेला होता म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे, म्हणजे हे भूतकाळातलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक काय उत्तर आलंय? 3. मग अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर आपण नियम वापरून सोडवलंय. आता बघूया आपण फेब्रुवारी 2020 विचारलेला हा प्रश्न आहे. बघा, इथे विचारले, खालील वाक्यातील क्रियापदाचे योग्य भूतकाळी रूप कोणते? आता भूतकाळी रूप आपल्याला शोधायचंय. मग भूतकाळाची व्याख्या काय सांगितली होती तुम्हाला?
की क्रिया पूर्वी घडली, जी क्रिया पूर्ण घडून गेली. मग तो नियम आता आपण इथे लावणार आहोत. स्वच्छ भारत हे सर्वांचे स्वप्न पूर्ण होईल. मग हा जो होईल शब्द आहे की नाही, याच्यामध्ये आपल्याला बदल करावे लागेल. कारण या वाक्याचा आपल्याला भूतकाळी रूप करायचे. तिथं होईल दिलंय, म्हणजे भविष्यकाळी वाक्य दिलंय तुम्हाला. परंतु भविष्यकाळाचं रूप काय करायचं आपल्याला? भूतकाळी. म्हणजे क्रिया पूर्ण झाली असं दाखवायचंय. मग याचं जे उत्तर आहे आपल्याला पहिल्याच पर्यायात मिळालंय, स्वच्छ भारत हे सर्वांचं स्वप्न पूर्ण झाले. मग आता झाले असेल हा पर्याय पण नाहीये. होते, भूतकाळ, होऊ दे, भविष्यकाळ नाही. तर योग्य भूतकाळी काय रूप झालं मग? स्वच्छ भारत हे सर्वांचे स्वप्न पूर्ण झाले. अशा पद्धतीने आपण फेब्रुवारी 2020 ला सुद्धा आलेले प्रश्न सोडवलेले आहेत. आता आपण काय करूया बालमित्रांनो, आतापर्यंत जे शिकलो की नाही त्याचा परत एकदा आढावा, एक धावता आढावा म्हणून आपण घेऊया. तुम्ही तो व्यवस्थित वाचा. काही जणांनी स्क्रीनशॉटही त्याचे काढून घ्या आणि त्याच्यामध्ये सुद्धा 4-5 प्रश्न आहेत ते सुद्धा आपण सोडवूया. आता मी थोडीशी स्क्रीनमध्ये वेगळी पीपीटी दाखवणार आहे तुम्हाला. बघा, आतापर्यंत आपण काय शिकलोय? काय शिकलोय आपण? काळ म्हणजे काय? काळाचे प्रकार कोणते? त्याच्यावरची उदाहरणे आणि परीक्षेला येणारे प्रश्न हे शिकलोय आता आपण. तर मग आता काळ म्हणजे काय? बघा परत एकदा उजळणी. वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो तशीच ती क्रिया कोणत्या वेळी घडते हा जो बोध होतो त्यास काळ असे म्हणतात. हे आपण शिकलेलो आहोत. तर आता काळाचे प्रकार शिकलो आपण, आहे का नाही? वर्तमान काळ. स्क्रीनशॉट काढून घ्या बालमित्रांनो. तुमच्या लक्षात राहील. खूप सुंदर असं रंगीत बनवलेलं आहे आणि मग तुमच्या एकदा लक्षात राहिलं की परत तुम्हाला अडचण येणार नाही. दुसरा प्रकार आहे भूतकाळ. तिसरा आहे भविष्यकाळ. आता आपण पहिला जो काळ आहे की नाही वर्तमान काळ, त्याची व्याख्या आणि उदाहरणे आपण बघूया. आता वर्तमान काळाची व्याख्या काय सांगतेय? ती क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असं जेव्हा समजते तेव्हा वर्तमान काळ असते. स्क्रीनशॉट काढा. आता घडते असं समजते तेव्हा वर्तमान काळ असतो. आणि ह्या वर्तमान काळाचे 3 उदाहरण मी तुम्हाला इथे दिले. मी अभ्यास करतो, सोहम चित्र काढतो आणि प्रतीक्षा लंगडी खेळते. बघा इथं तो ते आलेलं आहे. पुढचं बघा आता. भूतकाळाची आपण व्याख्या आणि उदाहरणे बघणार आहोत. भूतकाळ. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली असं जेव्हा कळतं तेव्हा भूतकाळ असतो. स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आपण बघू भूतकाळाचे उदाहरणे. पोपटाने आंबा खाल्ला, ताई शाळेला गेली, राणीने पुस्तक वाचलंय. इथे क्रिया पूर्ण झाली. म्हणजे हा भूतकाळ, घडून गेली क्रिया. आता भविष्यकाळ. याची व्याख्या आणि उदाहरणे बघू आपण. भविष्यकाळाची व्याख्या बघा काय. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल असे कळते तेव्हा तो भविष्यकाळ असतो. काढा स्क्रीनशॉट. छान. आता याची उदाहरणं बघू आपण. आजी गोष्ट सांगेल, शाळा दुपारी सुटेल, मी गावाला जाईल. बघा, आता आपण धावता आढावा घेतला, काळाची व्याख्या बघितली, 3 काळाचे प्रकार बघितले, त्याची व्याख्या परत वाचली आणि त्याची उदाहरणेही बघितली. आता परत एकदा एक 5 प्रश्न आहेत थोडेसे, जरा तुम्हाला गमतीशीर असे. आता बघा, रामने आंबा खाल्ला. या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. कोणतं वाक्य बघा बरं त्याचं? आंबा खाल्लाय त्याने.
क्रिया होऊन गेले. काय आलंय मग? काय आलंय? भूतकाळ. आहे की नाही? आता दुसरा प्रश्न बघू आपण. वर्तमानकाळी वाक्य. खालील पर्यायातील वर्तमानकाळी वाक्य कोणतं? वर्तमानकाळी वाक्य ओळखायचं आपल्याला आता. आई पोळ्या लाटते, काल शनिवार होता, सर्वांनी नमस्कार केला, शाळा दुपारी सुटेल. आता इथं कोणती क्रिया चालू आहे बघा? पहिलं जे वाक्य आहे की नाही त्याच्यात बरोबर आहे. आई पोळ्या लाटते, अजून लाटायचं काम चालू आहे. काल शनिवार होता, हा भूतकाळ झाला. सर्वांनी नमस्कार केला, क्रिया होऊन गेली. शाळा दुपारी सुटलेल, अजून सुटणार आहे, हा भविष्यकाळ. म्हणून आई पोळ्या लाटते हे उत्तर बरोबर आहे. आता तिसरा प्रश्न बघूया याच्यातला. खालील क्रियापदातील भविष्यकाळी क्रियापद ओळखा. म्हणजे आपल्याला भविष्यकाळी क्रियापद ओळखायचंय आता इथे. उठतो, जिंकेन, गेला, खेळलो. आता जिंकेन हे जे आहे हे भविष्यकाळी आहे. गेला हे भूतकाळ, खेळलो हे पण भूतकाळ आणि उठतो हे पण वर्तमानकाळी म्हणावं लागेल. आता पुढचा प्रश्न. सार्थक परीक्षा. इथं रिकामी जागा दिली आहे आणि हे वाक्य वर्तमानकाळी होण्यासाठी योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे. मग आता आपण जर वाचले चारही पर्याय तर आपल्या लक्षात येईल. सार्थक परीक्षा देणार, देत आहे, दिली, देईल या चारही पर्यायामध्ये वर्तमानकाळी होण्यासाठी काय करावे लागेल आपल्याला? कोणतं उत्तर बरोबर येईल आपलं वर्तमानकाळी? बरोबर, देत आहे. जे सध्या अजून परीक्षा त्याची चालू आहे. म्हणून 2 नंबरचा पर्याय बरोबर. आता पुढचा प्रश्न. खालील पर्यायातून भूतकाळी नसणारे क्रियापद शोधा. आता चारही पर्याय वाचू आपण. उठला, पडला, बसला, येईल. आता जे नियम दिलेले ते वापरायचे आपण. आता भूतकाळी नसणारं सांगितलंय. आता हा थोडासा गमतीशीर प्रश्न आहे बरं का तुम्हाला. तसं उत्तर सोपं आहे. आता उठला, क्रिया होऊन गेली, ते पण भूतकाळ आहे. पडला, तो खाली पडला, क्रिया होऊन गेली. त्यानंतर बसला, बसायची पण क्रिया झाली. मग उरलं काय? तर येईल. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे येईल. हा भूतकाळी नसणारा पर्याय आहे. है की नाही? आपल्याला काय विचारलं होतं इथं? भूतकाळी नसणारा. आपण जो प्रश्न वाचतो की नाही तर शेवटी अशी रेष मारायची सवय ठेवा तुम्ही सर्वांनी. म्हणजे तुमचा प्रश्न काय विचारलं हे तुमच्या लक्षात येईल, तुमच्या चुका होणार नाही. आता बालमित्रांनो तुमच्यासाठी प्रश्न आहेत बरं का हे 2. बघा, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधणार आहात. मी सांगणार नाही तुम्हाला. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा, हा तुमचा घरचा अभ्यास. खालील पर्यायातून वर्तमानकाळी क्रियापदाचा पर्याय शोधा. 4 पर्याय आहेत. वाचले, खेळतो, जाईल आणि झोपला. हा अभ्यास तुम्ही करणार आहात. मी याचं उत्तर तुम्हाला सांगणार नाही. तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि याचं उत्तर शोधा. आता अजून एक प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी. काढलाय का स्क्रीनशॉट तुम्ही? तर चला आता दुसरं वाक्य तुमच्यासाठी. तुम्ही भविष्यकाळी कोणतेही एक वाक्य तयार करून लिहा. इथं सांगायला सांगितलंय पण मी तुम्हाला लिहा म्हणणार आहे. मग मित्रांनो आज आपण या तासिकेमध्ये भविष्यकाळ, त्याच्यानंतर वर्तमानकाळ, भूतकाळ, त्यानंतर त्याचे कसे ओळखायचे ते नियम, सर्वनामामध्ये हसणे या क्रियापदाचा तिन्ही काळामध्ये कसा बदल होतो ते बघितलंय. वेगवेगळ्या प्रकारचे कसे प्रश्न येतात ते बघितलंय आणि तुम्हाला सरावासाठी प्रश्नही दिलेत आणि स्क्रीनशॉट सुद्धा दिलेत अभ्यासासाठी. तर अशा प्रकारे आपण आज काळ ह्या घटकाचा अतिशय सविस्तररित्या अभ्यास केलेला आहे. तर तुम्ही हे नियम व्यवस्थित लक्षात ठेवा आणि हे नियम वापरून जास्तीत जास्त उदाहरणं सोडवायचा प्रयत्न करा.
मित्रामध्ये, दोन गटामध्ये, दोघांमध्ये छान वर्तमानकाळी वाक्य एकमेकाला सांगायची, भविष्यकाळी वाक्य तयार करायची, भूतकाळी तयार करायची आणि प्रश्नामध्ये जे वेगवेगळा प्रकार आहेत तसेही प्रश्न अभ्यासायचे. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस काळ या घटकाचा अभ्यास करणार आहात त्यावेळेस तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. तर मित्रांनो, आज जिल्हा परिषद अहिल्यानगर आयोजित मिशन आरंभ उपक्रम हा आपले माननीय सीओ आशिष एरेकर साहेब यांनी सुरुवात केलेली आहे. त्यानंतर आपले शिक्षणाधिकारी भास्कर पाटील अहिल्यानगर, त्यानंतर आमच्या श्रीरामपूरच्या गट शिक्षणाधिकारी श्रीमती साहिलता तांबलीटे मॅडम यांनी मला आजच्या मिशन आरंभ उपक्रमाअंतर्गत काळ या विषयावर जी तासिका घेण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे आणि त्यांना मी मनापासून धन्यवाद देते. आणि बालमित्रांनो, तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप छान असं ही सकाळी सकाळी ही तासिका ऐकली, छान प्रश्न सोडवण्याचा सराव केला आणि तुम्ही आता परत घरी सुद्धा या तासिकेची उजळणी करणार आहात, घरचा अभ्यास करणार आहोत. तेव्हा धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील भागात. शुभेच्छा बालमित्रांनो.